नटणं मुरडणं म्हणजे तथागत आहे. सुंदर दिसणं म्हणजे तथागत आहे. सुंदर विचार या ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे तथागत आहे. तथागताला सर्व अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टी. तर आपण ग्रंथाकडे वळण्या अगोदर एक छोटीशी गोष्ट मी आपणास सांगतो. नेहमीप्रमाणे आपण एकमेकांना भेटल्यानंतर नाही का, एकमेकांना भेटल्यानंतर आपण काय करतो? जय भीम, आहे की नाही? जय भीम करतो. पूर्वी आपण बौद्ध धर्म स्वीकारण्या अगोदर आपण काय म्हणायचो बेटा? एकमेकांना पूर्वी बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या अगोदर जोहार मायबाप असं वाकून, कारण आपण गुलामगिरीमध्येच होतो आपण. बरं बेटा, आपल्याला असं समोर मान ठेवून असे आपल्याला अधिकार नव्हते. पण ज्यावेळेस दीक्षा घेतली आणि बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षण दिलं त्यावेळेस मात्र 1935 आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते बाबू हरिदास होते त्यांचं नाव, ज्यांनी हा जय भीमचा नारा पहिला दिला. सुरुवात केली माहीत असलं पाहिजे आपल्याला. जय भीमचा नारा पहिला दिला ते बाबू हरिदास होते. LS लक्ष्मण नगराळे, बाबू हरिदास हे 1935 आंबेडकरी चळवळीतील अगदी अग्रगण्य असं व्यक्तिमत्व होतं. आंबेडकरांच्या पहिल्या फळीतले सहकारी होते. सुरुवातीलाच दलित समाजातील लोक जोहार जोहार मायबाप असे म्हणायचे. ही गोष्ट बाबू हरिदास यांना खटकली की हे काय जरा वेगळंच वाटतं हे, म्हणून ही गोष्ट हरिदास बाबू यांना खटकली. त्यांना वाटले आपल्या विशिष्ट अशा आपण जे लोक आहोत बौद्ध धर्मीय, एक विशिष्ट असा नारा असला पाहिजे की ज्यामध्ये अशी काहीतरी ताकद असली पाहिजे एक दुसऱ्यांना भेटल्यानंतर आदान प्रदान करण्याची. त्यांना असे वाटले की एक विशिष्ट असा नारा असला पाहिजे आणि त्यांनी जय भीमचा नारा हा त्यांनी तयार केला. दुसरं काय, बाबासाहेबांपेक्षा मोठं काय आपल्या समाजासाठी, म्हणून जय भीम. बाबू हरदास बसलेले होते, त्यांच्या समोर एक मुस्लिम व्यक्ती बसलेली होती आणि दुसरी मुस्लिम व्यक्ती आली व त्यांनी एकमेकाला सलाम वालेकुम, मुस्लिमामध्ये पद्धत आहे सलाम वालेकुम अशा प्रकारे म्हणण्याची त्यांच्यामध्ये पद्धत आहे, अभिवादन करण्याची पद्धत आहे. आणि मग जय भीम बल भीम अशी सुरुवात केली आणि हे पुढे समता सैनिक दलाचे कार्यकर्ते झाले. आणि तेव्हापासनं 1935 पासनं जय भीमच्या नाऱ्याला सुरुवात झालेली आहे. आणि आज आपण मोठ्या गर्वाने जेव्हा भेटतो त्यावेळेस आपण जय भीम करतो. मी रस्त्याने चाललो आणि डॉक्टर गवई साहेबांनी, सरांनी किंवा बाबांनी जर मला जय भीम नाही केला, कुठेतरी मनाला खंत होते, अरे बा काहीतरी, मग कदाचित त्यांचं, आपणच म्हणतो की कदाचित त्यांचं लक्ष नसेल किंवा काहीतरी कामात असतील, पण भेटलो आणि मग आपण जय भीमनंच आदान प्रदान करतो, आहे की नाही? त्यावेळेस अगदी आपल्याला छान वाटतंय. ती एक छोटीशी गोष्ट होती. काल राहुल सरांनी छानपैकी आपल्याला सांगितलं की परिव्राज्यासाठी सिद्धार्थ गौतम बुद्ध कशा प्रकारे तयार झाले, किती कलह झाला होता, काय वातावरण झालं होतं त्या घरातलं. राजा शुद्धोधन, महाप्रजापती, त्यानंतर यशोधरा, या सगळ्यांची स्थिती अशी झाली होती की फार मोठा दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावर पसरलेला होता. जरी ते राजा होते, शाक्य नगरीचे ते जरी राजे होते, तरी त्यांच्यावर फार मोठा दुःखाचा प्रसंग हा आलेला होता. हा या पुस्तकातला 17वा भाग आहे, निरोप. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी येण्यापूर्वीच बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता. काय जे काय झालं होतं, सल्लामतनं किंवा काय जे काय झालं होतं, अगोदरच तो विचार पोहोचला होता. कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले
की त्यांचे माता पिता रडत आहेत व ते फार दुःखमग्न झालेले आहेत. ज्यावेळेस सिद्धार्थ त्या सभेतून घरी आले त्यावेळेस मात्र खिन्न असं वातावरण होतं. शुद्धोधन म्हणाला, आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करत होतो, पण तू या थरापर्यंत जाशील असे मला वाटले नव्हतं. ठीक आहे, आम्हाला माहीत होतं की शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये युद्ध संघर्ष होईल. युद्धासाठी आपला हा संघ तयार झालेला आहे. युद्धाच्या गोष्टी वगैरे आम्ही करत होतो, परंतु ते टाळण्यासाठी, हा विनाश होऊ नये यासाठी तू मात्र या थरापर्यंत जाशील, परिव्रज्या घेशील, आम्हाला सोडून जाशील, हे मात्र आमच्या मनातही नव्हतं. सिद्धार्थाने उत्तर दिले, मला सुद्धा गोष्टी या थराला जाऊन पोहोचतात असे वाटले नव्हते. इथपर्यंत हा कलह जाईल, अगदी टोकाची भूमिका घेतली जाईल, हे मला सुद्धा वाटलं नव्हतं. शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळू शकेल अशी मला आशा होती की कुठेतरी कोणतीही चर्चा जी आहे हे कोणत्याही प्रकारचा संघर्ष न करता सामोपचारानं, विचारानं हा प्रश्न सुटेल अशी मला शेवटपर्यंत आशा होती. सिद्धार्थ बोलले, दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही भडकविल्या होत्या की माझ्या युक्तिवादाचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरू धरले हे आपल्या लक्षात आले असेलच. सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे ही काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःलावरच ओढवून घेण्यात यशस्वी झालो. बघा, जे मी बोलतोय, जे मी माझे विचार आहेत ते अगदी सत्य आहेत, स्पष्ट आहेत. माझ्या विचारामध्ये कोलीय किंवा शाक्य यांच्यावर अन्याय होईल, यांच्यामध्ये युद्ध होईल अशा प्रकारचे कोणतीच भावना नाही, कोणतेच विचार नाही. मग त्यासाठी मला शिक्षा जरी झाली तरी चालेल आणि माझ्या विचाराप्रती मी ठाम असल्यामुळे माझा विजय झालेला आहे असं मी स्वतःला मानतो. शुद्धोधनाने या बोलण्यामुळे समाधान झाले नाही. तो म्हणाला, आमचे काय होणार याचा तो विचारच केला नाही. अरे आता आम्ही वयोवृद्ध होणार आहोत. सिद्धार्थ, तुझ्याशिवाय आमचं कोण आहे? तू आमचा विचार केला नाहीस. पण मी याच कारणामुळे परिव्रज्या होण्याचे स्वीकारले. सिद्धार्थाने उत्तर दिले, शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचारच करा. मी जर या विचारात जर मी गेलो नसतो तर या शाक्यांनी एवढी मोठी जी जमीन आहे ती जमीन मात्र घेतली असती आणि आपल्याजवळ काहीच राहिलं नसतं. पण तुमच्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे? शुद्धोधन आक्रांदून म्हणाला, सगळ्या कुटुंबानेच हा शाक्यांचा देश सोडून तुझ्याबरोबर गृहत्याग का करू नये? अरे ही जमीन आहे, सगळं काय आहे. अरे पण सिद्धार्थ, तूच जर आमच्या सोबत नाहीये, तुझं अस्तित्व आमच्या सोबत नाहीये, तर या संपत्तीला, या जमिनीचा काय अर्थ आहे? आणि बघ, तू जसा परिव्रज्या घेणार आहेस, जसा तू त्या डोंगरामध्ये जाणार आहेस, आम्ही सुद्धा तुझ्यासोबत येण्याचा आम्ही विचार केला आहे. रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, मला हेच कबूल आहे. तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस?
सिद्धार्थ म्हणाला, आई, तू क्षत्रियांशी माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का मला सांगत आलीस? तू मला हेच सांगितलं ना की तू शिकार केली पाहिजेत, आपण लढवय्ये आहोत, आपण क्षत्रिय आहोत, हे तू मला सांगत होती आई. खरे आहे ना? मग तू धैर्यवान झाले पाहिजेत. हा दुःखायोग तुला शोभत नाही. मी रणांगणावर गेलो असतो आणि मेलो असतो तर तू काय केले असतेस? तू अशीच रडत बसली असतीस नाही का? हा जो दुःखाचा डोंगर कोसळलाय, तू एका क्षत्रियाची आई आहेस आणि एका क्षत्रिय राजाची तू पत्नी आहेस. बघ आई, मी युद्ध स्वीकारलं असतं, युद्धामध्ये मी गेलो असतो आणि दुर्दैवानं मी जर युद्धामध्ये मरण पावलो असतो त्यावेळेस तू असा शोक केला असता, अशीच रडली असती. बरोबर आहे की नाही आई? नाही, गौतमी उत्तरली. ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते, पण तू आता अरण्यात लोकांपासून अगदी दूर हिंस्र पशूंच्या सोबत राहण्याकरता जात आहेस. आम्ही इथे शांततेने कसे राहणार? मी तुला सांगते, तू आम्हाला तुझ्यासोबत घेऊन ये. ठीक आहे, चाललं असतं मी, परंतु आता तू तर आम्हाला सोडून जात आहेस आणि त्या जे जंगलामध्ये गेल्यानंतर हिंस्र असे प्राणी आहेत विविध प्रकारचे, त्यांच्यामध्ये तू राहशील. अरे, माझ्या आईचं काळीज, तुझ्या वडिलाचं काळीज काय म्हणेल रे बाळा? आम्ही कसे राहू? मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ? नंद अगदी लहानचं मूल आहे. माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे. त्यांना इथे ठेवून तू येऊ शकतेस काय? त्याने गौतमीला उत्तर दिले. नंद सुद्धा लहान आहे, राहुल सुद्धा लहान आहे, आणि या सगळ्यांना सोडून तू येशील का? कसा काय तू विचार करू शकतेस? याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचे म्हणणे होते, आपण सर्वजण शाक्यांचा देश सोडून कौशलाधिपतींच्या संरक्षणाखाली राहण्याकरता कौशल देशात जाऊन राहू शकू. पण आई, सर्व शाक्यजन काय म्हणतील? सिद्धार्थाने प्रश्न. कौशलच्या देशामध्ये जाऊन राहू आपण, पण मग शाक्य काय म्हणतील? सिद्धार्थाने प्रश्न केला. याला ते देशद्रोह नाही का समजणार? शिवाय माझ्या परिव्रजेचे कारण कौशलाधिपतीला समजले असे मी वाचेन. या कृतीने काही करणार नाही असे मी वचन दिले आहे की माझं हे जे मी परिव्रज्य घेणार आहे, जाणार आहे, हे कौशलाधिपती जो आहे त्याला समजणार नाही याची मी काळजी घेतलेली आहे. त्यांच्यावर, त्या राजावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. म्हणजे बघा, सिद्धार्थ आपल्याही शाक्यांची आणि कोलियांची सुद्धा किती काळजी घेत होते. स्वतःला किती कष्ट जरी झाले, परंतु कुणीही माझ्यामुळे दुखावणार नाही याची काळजी सिद्धार्थ घेत होते. मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल हे खरे आहे, पण त्यात कोणती गोष्ट श्रेयस्कर आहे? अरण्यात राहणे की कोलियांच्या हत्येत सहभागी होणे? पण हा उतावळीपणा कशाला? शुद्धोधन मध्येच म्हणाला. शाक्य संघाने काही काळ युद्धास विराम दिला आहे, ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तू असा सिद्धार्थ उतावळा का झालास? अजून वेळ आहे रे. अजून पूर्ण निर्णय युद्धाचा हा शाक्यांनी घेतलेला नाहीयेस. अजून वेळ आहे. तू एवढा उतावीळ होऊ नकोस असे राजा शुद्धोधन सिद्धार्थाला बोलले. तू थोडा, हा जो निर्णय आहे तू थोडा पुढे घेऊ शकतोस. कदाचित युद्ध सुरू होणार नाही, मग तू परिव्रजा का स्थगित करू नये? कदाचित तुला शाक्यात राहण्याकरता संघाकडून अनुज्ञा मिळणेही शक्य होईल. विचार बदलेल, परत शाक्य संघ तुला घेईल
शाक्यांचे विचार बदलतील, सेनापतींचे विचार बदलतील. थांब, थोडा थांब, एकदम उतावीळपणा करू नको. आता किती केलं तर ते बापाचं हृदय होतं आणि कसं काय शक्य आहे. त्यामुळं त्याला थांबवण्याचा प्रयत्न करीत होते. मी परिव्रज्या घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्युक्त करणे शक्य आहे. हे सर्व मी प्रथम परिव्रज्या घेण्यावरच अवलंबून आहे. बघा, सिद्धार्थ जाणून होते की जोपर्यंत मी हा निर्णय घेत नाही, जोपर्यंत मी घर सोडत नाही, जोपर्यंत मी परिव्रज्या घेत नाही, तोपर्यंत हा निर्णय ढळमळीत राहील आणि कदाचित हे शाक्य युद्धाचा निर्णय घेऊ शकतील. आणि मी ज्यावेळेस हा संसार त्यागेल, परिव्रज्या घेईल, हे घर सोडून मी जाईल, त्यावेळेस कदाचित हे युद्ध टळू शकेल, असं मात्र सिद्धार्थाला वाटले. मी वचन दिले आहे आणि मी त्यांचे पालन केले पाहिजेत. वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही गंभीर ठरते. वचन दिलेले आहे मी की मी या तिन्ही ज्या गोष्टी आहेत, या तिन्हीपैकी मी एक करणार आहे आणि मी परिव्रज्या घेण्याचं मी कबूल केलेलं आहे. मी माझं वचन मोडू शकत नाही. आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस. मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे. जे घडेल आहे, जे घडत आहे, ते चांगल्यासाठीच घडत आहे. शेवटी आईचं हृदय आईजवळ गेले सिद्धार्थ, आणि आई, मला आशीर्वाद दे आणि मला आज्ञा दे. आणि एक लक्षात ठेव, हे जे काही घडत आहे हे चांगल्यासाठीच घडत आहे, अशा प्रकारची मनधारणा सिद्धार्थाने आपल्या आईची केली. गौतमी व शुद्धोधन स्तब्ध झाले, काहीच बोलले नाही, गंभीर झाले. सिद्धार्थ यशोधराच्या महालात गेला. तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला. काय बोलावे व कसे बोलावे हे त्याला सुशेनाचे झाले. यशोधरेने स्तब्धता भंग केली. ती म्हणाली, कपिल वस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे. आई वडिलांची मत घेतलं, आई वडिलांना आपले विचार सांगितले. आई वडील स्थिर झाले, स्तब्ध झाले, गंभीर झाले. अतीव दुःखामध्ये ते स्थिर उभे होते. त्यानंतर साहजिकच आपली धर्मपत्नी यशोधरा, की जिनं सगळे ते युवक सोडून कोणत्याही प्रकारचं स्वयंवर न होऊ देता सिद्धार्थाच्या गळ्यामध्ये माळ घातली होती. ती जीवप्रिय, प्राणप्रिय यशोधरेकडे ते गेले. सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला. तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला आणि काहीच बोलला नाही. सिद्धार्थ गंभीर उभा राहा. काय बोलणार? आपल्या अर्धांगीला, आपल्या पत्नीला काय बोलणार? कसं सांगणार की मी तुला सोडून जात आहे म्हणून? कसं सांगणार? स्तब्ध उभा राहिला. आणि ही जी स्तब्धता होती, शांतता होती, ती मात्र यशोधरेनेच तोडली. ती म्हणाली, महालामध्ये, सभेमध्ये काय घडलं हा सगळा वृत्तांत मला समजला. सिद्धार्थाने विचारले, यशोधरा, मला सांग, परिव्रज्या घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटतं? तिचं मन जाणून घेतलं पाहिजेत. आणि मी जी परिव्रज्या घेणार आहे, आपल्या बायकोची संमती काय आहे, बायकोच्या मनात काय चाललेलं आहे, पत्नीच्या मनात काय चाललेलं आहे, हे जाणून घेण्यासाठी सिद्धार्थ आपली पत्नी यशोधराजवळ आले. त्याला वाटले की ती मूर्छित होऊन पडेल, पण तसे काही झाले नाही. खूप मोठ्या मनाची होती यशोधरा, विद्वान होती, पंडित होती. तिचं मन असं काही लुतुपुतू नव्हतं. मोठ्या गांभीर्याने त्याला विचारलं की तुझं काय मत आहे. असं विचारल्यावर कदाचित सिद्धार्थाला वाटलं की ती चक्री
मूर्छित होईल, असं काही झालं नाही. आपल्या भावनावर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती म्हणाली, मी आपल्या जागी असते तर आणखी दुसरे काय करू शकले असते. कोलियांविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितच भागीदारीन झाली असते. ही परिस्थिती जर माझ्यावर जर आली असती आणि हे युद्ध जर होणार होत असेल तर मात्र मी सुद्धा तुमच्यासारखाच हा जो कठोर निर्णय आहे तो मी घेतला असता. त्यामुळं तुम्ही कोणत्याही प्रकारची खंत मनामध्ये बाळगू नका सिद्धार्थ. इतकं सुंदर, मार्मिक, समर्पक असं उत्तर यशोधरेने सिद्धार्थाला दिलं. आपला निर्णय हा योग्य आहे, माझी आपल्याला अनुमती आहे आणि पाठिंबा आहे. मी सुद्धा आपल्या बरोबरच परिव्रज्या घेतली असती. मी परिव्रज्या घेत नाही याचे एकच कारण, ते म्हणजे राहुलचे संगोपन करायचे आहे. तुमचा निर्णय मला मान्य आहे, तुमचा मला पाठिंबा आहे. तुम्ही जो फार कठोर निर्णय घेतलेला आहे, माझा पाठिंबा आहे. अगदी मनातून यशोधरेने सिद्धार्थाला उत्तर दिलं आणि मी सुद्धा तुमच्यासोबत परिव्रजेसाठी आली असते, तुम्हाला मी संपूर्ण साथ दिली असते. परंतु एक मी अडकून आहे की आपलं जे राहुल बाळ आहे ते बाळ छोटं आहे, लहान आहे. त्याचं संगोपन कोण करणार आहे? हा घोर अपराध होईल. त्यामुळं मी माझ्या मनाला आवरलं आणि त्यामुळे मी तुमच्यासोबत येत नाही. असे झाले नसते तर फार बरे झाले असते. पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजेत. आपल्या माता पिताविषयीचे व आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करू नका. माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करेन. बघा किती उदार महत्वाची होती की मी राहुलचं तर संगोपन करेलच, त्याच्याबद्दल तुम्ही कधीही तुमच्या मनामध्ये किंतु परंतु आणू नका. कधीही राहुलला तुमच्या डोळ्यासमोर आणू नका. त्याचं संपूर्ण पालन पोषण मी करेल, परंतु तुमचे जे आई वडील आहेत त्या आई वडिलांची सुद्धा मनापासून मी काळजी घेईन. अशी थोर मनाची ही यशोधरा होती. ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्रज्या घेत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवन मार्ग शोधून काढा की तो सकल मानव जीवनाला कल्याणकारी ठरेल. ही एक केवळ माझी इच्छा आहे. बघा किती सुंदर, किती सुंदर, किती सुंदर विचार आहेत यशोधरेचे. हे जेव्हा आपण वाचतो, हृदयातून वाचतो, त्यावेळेस मात्र हे जे पात्र आहेत हे संपूर्ण आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात, आहे की नाही. यशोधरा आपल्या डोळ्यासमोर, ते लहानसं बाळ आपल्या डोळ्यासमोर उभं राहत आहे. त्यांचे चेहरे, त्यांचे बोलणं, ज्यावेळेस आपण ग्रंथ मनातून वाचतो त्यावेळेस की तुम्ही असं काही काम करा परिव्रज्या घेतल्यानंतर की मानव कल्याणासाठी, मानवासाठी ते हितकारक असेल. त्यातून सर्वांचं कल्याण होईल, त्यातून सत्याचा मार्ग सगळ्यांना मिळेल. कुणाच्याही मनामध्ये माया, लोभ, बिभत्सपणा किंवा द्वेष, मत्सर असणार नाही. हा मार्ग तुम्ही निवडा. इतकं सुंदर, इतकं सुंदर मार्गदर्शन म्हणू आपण त्यांच्या पत्नीनं म्हणजे यशोधरेनं सिद्धार्थाला केलं. यामुळे सिद्धार्थ गौतम फार प्रभावित झाला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्त्री आहे. यापूर्वी कधीही न आलेली प्रचिती त्याला आली आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत. आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडला प्रथमच जाणीव झाली. खूप आनंद झाला. खरोखर यशोधरा किती दैववान आहे, धैर्यवान आहे, शूर आहे हे त्याला कधीच जाणलं नाही. सिद्धार्थाला कधीच माहीत नव्हतं की आपली पत्नी कशा प्रकारची आहे. आणि असे प्रसंग आपल्यावर सुद्धा येतात.
आपली जी माणसं आहेत, आपली माणसं सुद्धा प्रसंगी आपली किती मदत करतात, आपल्याला संकटातून बाहेर काढतात. हे त्यांचं जे रूप आहे, मग मुलगा असो, आई असो, पत्नी असो किंवा कुणी, प्रसंगी आपल्यालाच ते समजतात की खरोखर तो किती बुद्धिवान आहे. त्याच प्रकारचं रूप हे सिद्धार्थाला यशोधरेचं दिसून आलं आणि सिद्धार्थाचं हृदय भरून आलं आणि सिद्धार्थाला एक आत्मविश्वास असा वाटला की आपल्या पत्नीकडनं आपल्यालाही आता पाठिंबा आहे आणि त्यांचं मन, त्यांची इच्छा अतिशय प्रबळ झाली. लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीचा आपल्याला वियोग देवाने कसा घडून आणला याची त्याला प्रथमच जाणीव झाली. त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले. पित्याच्या वात्सल्यपूर्व दृष्टीने त्याने त्यांच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला. आणि मग शेवटी जाण्या अगोदर जो आपला पुत्र होता राहुल, त्याला आणायला सांगितलं, राहुलला जवळ घेतलं, त्याचा लाड केला आणि सिद्धार्थ निघून गेले. ते कायमचे निघून गेले. असा हा जो परिवर्तन, असा हा जो बदल आहे, हा बदल या सुखी कुटुंबामध्ये झाला. काय कमी होतं तिथे? परंतु सिद्धार्थ जे होते कारुण्यमूर्ती होते, धैर्यवान होते, मानवाप्रती त्यांच्यामध्ये खूप आदर होता आणि सगळं तो लहान छोटा राहुल सोडून, संपूर्ण राज्य, पत्नी, आई वडील सोडून ते जे गेले ते कायमचे गेले, ते मानव कल्याणासाठी. गृहत्याग यातला 18वा भाग आहे. सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रज्या घेण्याचा विचार केला. ज्या भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू मध्ये होता. एक ऋषीमुनी होते भारद्वाज, आपण ऐकले असेल कदाचित गोष्टीमध्ये वगैरे कुठेतरी. एक ऋषीमुनी होते भारद्वाज आणि यांच्या हस्तेच आपण परिव्रज्या घ्यायची असा निर्धार त्यांनी केला होता. आणि त्यांचा आश्रम जो होता तो कपिलवस्तूमध्ये त्यांचा आश्रम होता. त्याप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आपला आवडता घोडा कंथक यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला. त्यांचा जो सकाळी सिद्धार्थ उठले दुसऱ्या दिवशी आणि त्यांचा जो आवडता घोडा होता कंथक आणि त्यांचा जो सेवक होता छन्न याला घेऊन ते आश्रमाकडे निघाले. कुणाच्या? भारद्वाजाच्या, जे की त्यांच्याच राज्यामध्ये होता. तो जसजसा आश्रमाच्या जवळ आला तसे एखाद्या नवीन येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे अशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली. एखादा नवीन नवरदेव कसा येतो त्याप्रमाणे त्याला पाहण्यासाठी सर्वांनी, त्या आश्रमाजवळच्या सगळ्या स्त्री पुरुषांनी सिद्धार्थाला पाहण्यासाठी गर्दी केली. आणि जेव्हा ते त्यांच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यकारक होऊन त्यांच्याकडे पाहू लागले व त्यांनी उत्पुष्ट कमल नयनाने हात जोडून त्याला वंदन केले. सर्वांनी अभिवादन केले, वंदन केले. ते त्याच्या सभोवती उभे राहिले. त्यांची अंतःकरणे भावाकुल झाली होती. जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल नयनांनी ते त्याला प्राशन करीत होते. काही स्त्रियांना वाटले की तो खरोखरच कामदेवाचा अवतारच आहे, कारण तसा तेजस्वी लक्षणांनी तो जाणत्याच सालंकृत होता. अतिशय सुंदर असं देखणं रूप राजपुत्र सिद्धार्थाचा होता. राजपिंडा होता. उंच सुंदर असा चेहरा, सुंदर असा त्यांचा तो देह, हे पाहून सर्व अगदी चकित झाले. काहींना तर त्याची कोमलता व राजबिंड रूप पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रच पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा तो भासला.
दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्याला गिळून टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकमेकींकडे जरा रोखूनच हलकेच निश्वास टाकीत होत्या. अशा प्रकारे स्त्रिया ज्याच्याकडे नजरा लावून केवळ पाहत राहिल्या होत्या, त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्याच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते. परिव्रज्या घेण्याच्या त्याच्या निर्णयाचा विचार करीत दीडमूठ स्थितीत त्याच्या भोवती त्या उभ्या राहिल्या. स्त्रिया पुरुष त्यांना कुतूहल, परंतु त्यांच्याही मनामध्ये अगदी गंभीर भाव सगळ्यांच्या मनामध्ये उभे राहिले होते. का? असा हा देखना राजपिंडा पुरुष आपल्या सर्वस्वाला सोडून जात आहे. आपलं जे आहे ते सगळं सोडून जात आहे. कुठल्याच प्रकारची त्याला कमी नव्हती. त्यामुळं सगळेजण अवस्थेमध्ये अगदी दृढ, ज्याला दुःखाने, असे ते सगळेजण उभे होते. मोठ्या प्रयासाने या गर्दीतून त्याने आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला. आपण परिव्रज्या घेत असताना शुद्धोधनाने व प्रजापती गौतमीने तिथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही. कारण त्यांना ठाऊक होते की दुःखावेगाने ती स्वतःला सावरू शकणार नाही. परंतु मी त्याच्या नकळत अगोदरच आश्रमात येऊन पोहोचलो होतो. असं वाटलं होतं की त्यांनी येऊ नये म्हणून. कारण हे जे दुःख आहे, माझी ही जी स्थिती आहे, मी कसा होतो आणि कसा होणार, ही परिस्थिती जेव्हा आई वडील पाहतील त्यावेळेस मात्र त्यांना अतीव दुःख होईल. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तिथल्या जमावात आपली माता पिता असल्याचे त्यांनी पाहिले आणि ते सुद्धा आले होते. आपल्या माता पितांना पाहताच तो प्रथम त्यांच्याजवळ गेला आणि त्याने त्यांचा आशीर्वाद मागितला. त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून मोठ्या मुश्किलीने एखादा शब्द बाहेर पडला. त्यांनी रडून रडून त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी न्हाऊन काढले. छन्नाने कंठकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून तो तिथे उभा होता. शुद्धोधन व प्रजापती रडत असलेली पाहून त्यांच्याही भावना भरून आल्या आणि तो सुद्धा रडू लागला. मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या माता पित्यापासून दूर झाला व छन्न तेथे उभा होता तिथे गेला. त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी काढले. जे काही अलंकार, सोन्याचे सगळे अलंकार होते, भरजरी असे रेशमी वस्त्र होते, ते सर्व त्याने काढून दिले. सर्व जे दागदागिने होते ते सर्व काढून दिले आणि ते अलंकार आणि कपडे घरी नेण्यासाठी सांगितले. ज्याने परिव्रजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले त्याचा चुलत भाऊ महानाम याने परिव्रजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. महानाम जो होता त्याचा चुलत भाऊ, त्याने वस्त्र आणि भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले. अशा प्रकारे परिव्रजकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिव्रजेची दीक्षा घेण्याकरता भारद्वाजापाशी गेला. तर अशा प्रकारे हा जो सिद्धार्थ आपल्या कुटुंबातून नवीन जीवन, नवीन मार्ग, नवीन ज्ञान शोधण्यासाठी गेले आणि मात्र त्यांना या संपूर्ण जे ऐश्वर्य आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, हे त्यांना त्यागावं लागलं. इथपर्यंत आपण पाहिलं. पुढे छान असा भाग आहे, तो सुद्धा आपण अभ्यासू. या ठिकाणी आपण थांबूत. साधु साधु साधु. आदरणीय डॉक्टर गवई सर दिवसभर कॉलेज करून, एवढा लांबचा प्रवास करून या ठिकाणी बाळाला घेऊन येतात. खूप छान वाटतं. चला, आता आपण ती गाथा घेऊ, प्रसाद गाथा.
आज आयुष्यमान गवई बाबा आणि आईंच्याकडून प्रसाद आहे, त्यांचं पुनश्च एकदा नाथ आयुष्यमान आदरणीय एकनाथरावजी गवई आणि आई आपलं नाव कांता, आमच्या कांताई यांच्याकडनं आज प्रसादाचं वाटप आहे. त्यांचं मी खूप खूप स्वागत करतो. तथागत त्यांच्या जीवनामध्ये सुंदर असा आनंद प्रकाश देवो, सर्वांचं कल्याण हो, अशी मी तथागत भगवान बुद्धाजवळ याचना करतो व त्यांना विनंती करतो की आपण प्रसादाचं वाटप सर्वांना करावं. चला आपण सगळेजण प्रसाद गाता म्हणूया. जाता जाता प्रसाद घ्या हो मैत्री भावनेचा, हा मैत्री भावनेचा. मैत्री भावनेने विनाश होतो सदा वर्तवाचा. मैत्री भावनेने विनाश होतो सदा वर्तवाचा. 3, 5, 8, 10 राहा आचरुनी तत्व, राहा आचरुनी तत्व. तुम्हा आम्हाला सांगून गेले पहा बोधिसत्व. तुम्हा आम्हाला बोधिसत्वाच्या बुद्धिबलाने आलं वैभव, आले वैभव. नाव गाजले क्षणात झाले रंकाचे राव. प्रज्ञाशील करुणाता मैत्रीचा गुण, मैत्रीचा गुण. प्रसाद घेऊन रत्नाता सोड अभिमान. प्रसाद घ्या हो सर्व मिळूनी, नंतर घ्या हो शिलेचे पाणी. शिलेच्या पाण्याचा घ्या ना हो घोट, पवित्र करा हो आपुल्या मनास. बुद्धाच्या मार्गाने चाला हो नीट, धम्माच्या मार्गाने चाला हो नीट. संघाच्या मार्गाने चाला हो नीट, भीमाच्या मार्गाने चाला हो नीट. बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय. धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. घबराए जब मन अनमोल और हृदय हो डावाडोल, तब मानव तो मुख से बोल बुद्धं शरणं गच्छामि. तब मानव तो मुख से बोल बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. जब अशांति का राग उठे, लाल लहू का फाग उठे, हिंसा की वो आग उठे, मानव में पशु जाग उठे. ऊपर से मुस्काते नर, भीतर जहर रहे हो घोल, तब मानव तू मुख से बोल बुद्धं शरणं गच्छामि. तब मानव तू मुख से बोल बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. जब दुनिया से प्यार उठे, नफरत की दीवार उठे, माँ की ममता पर जिस
दिन बेटे की तलवार उठे, धरती की काया कांपे, अंबर डगमग उठे डोल, तब मानव तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि। तब मानव तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। दूर किया जिसने जन जन के व्याकुल मन का अंधियारा, जिसकी एक किरण को छूकर चमक उठाए जग सारा। दीप सत्य का सदा जले, दया हिंसा सदा पले, सुख शांति की छाया में जन गण मन का प्रेम पले। भारत के भगवान बुद्ध का गूंजे घर घर मंत्र अमोल, हे मानव तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि। हे मानव तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि।